नमस्कार, मी रुशाली. ठाणे लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज हनुमान जयंती निमित्त ठाण्यातील चंदनवाडी येथे श्रीकृष्ण सेवाभावी संस्थान यांच्या वतीने हनुमान जयंती निमित्त एक आकर्षण नागरिकांसाठी एक आकर्षण येथे तयार करण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता केदारनाथ मंदिराची प्रतिकृती येथे उभारण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे येथे मोठी हनुमान मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. ठाण्यातील चंदनवाडी येथे श्रीकृष्ण सेवाभावी संस्थान यांच्या वतीने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती येथे आपल्याला पाहायला मिळत आहे. नागरिक मोठ्या संख्येने या इथे दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता केदारनाथ मंदिराची प्रतिकृती अतिशय सुंदर पद्धतीने येथे साकारण्यात आलेली आहे. नागरिक देखील येथे दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात हा उत्सव आपल्याला साजरा होताना पाहायला मिळते. राज्यात ठिकठिकाणी हनुमान जन्मोत्सव आपल्याला साजरा होताना पाहायला मिळत असून ठाण्यातील चंदनवाडी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त एक खास आकर्षण आपल्याला पाहायला मिळते. ठाणेकरांनी या आकर्षण पाहायला नक्की या. ज्यांना केदारनाथला जाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी खास आकर्षण येथे आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीकृष्ण सेवाभावी संस्थान यांच्या वतीने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती आपल्याला येथे पाहायला मिळते. आपण पाहू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीने या मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे. श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त येथे धार्मिक पूजेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता येथे सत्यनारायणाच्या पूजेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीने या मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता नागरिक अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात या जन्मोत्सवाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळते. केदारनाथ मंदिराची प्रतिकृती अतिशय सुंदर पद्धतीने येथे साकारण्यात आलेली आहे. ज्यांना केदारनाथला जाणं शक्य होत नाही त्यांनी येथे नक्कीच या मंदिराला भेट द्या. श्रीकृष्ण सेवाभावी संस्थान यांच्या वतीने या आकर्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने या मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे. फुलांच्या माळा तसेच धार्मिक पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता सुंदर अशा पद्धतीने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती येथे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांसाठी सायंकाळी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. आज हनुमान जन्मोत्सव आहे आणि ह्या निमित्ताने ठिकठिकाणी हनुमान जयंती उत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातील चंदनवाडी या परिसरात हनुमान जयंती निमित्त केदारनाथ मंदिराचा प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. नागरिकांसाठी एक अनोखी भेट या संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने फुलांची सजावट, झाडं, छोटी छोटी रोपं देखील लावण्यात आलेली आहेत. श्रीकृष्ण सेवाभावी संस्था यांच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नागरिकांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील या संस्थेच्या मार्फत नागरिकांसाठी आकर्षण येथे आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रीकृष्ण सेवाभावी संस्थाच्या मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश यादव तसेच प्रमुख सल्लागार रवींद्र फाटक, सेक्रेटरी विजय शर्मा यांच्या वतीने या आकर्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील हा सोहळा आयोजित करण्यात येतो. नमस्कार सर, ठाणे लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे. काय सांगाल या आकर्षणाबद्दल? श्रीकृष्ण सेवाभावी संस्था आयोजित हनुमान जन्मोत्सव 2026 तुम्ही बघू शकता. केदारनाथ मंदिराचा भव्य प्रतिमा आकर्षक आपण इथे साजवण्यात आलेला आहे. ठाणेकर नागरिकांना विनंती आहे, सर्व हनुमान भक्तांना विनंती आहे का जास्तीत जास्त लोकांनी येऊन केदारनाथ मंदिराचा जो उत्तराखंड मंदिर आहे
जे देवभूमी मानला जातो, आज ते आपण ह्या चंदनवाडीत ठाण्यामध्ये आपण आयोजित केलेला आहे. तरी सर्व हनुमान भक्तांना विनंती आहे का आपण या दर्शनाला इथे यावा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा कल्पना कशी आहे? कल्पना मागच्या वर्षी आम्ही तिरुपती बालाजीचा मंदिराचा खूप असा भव्य जसा केदारनाथ मंदिराचा केला तसा केदारनाथ मंदिराचा केला तसाच आपण मागच्या वर्षी खूप सुंदर असा नियोजन केलेला होता. तर ह्या वर्षी आम्हाला वाटलं काहीतरी वेगळा, जे केदारनाथ मंदिराचा खूप मोठा जसा सोशल मीडियावरती आपण बघतो का किती लोक यंग मुलं ज्येष्ठ नागरिक जो तो केदारनाथला दर्शनाला जातोय. तर काही लोक असे आहेत, मला असं वाटलं का तिथे जाण्यापेक्षा आपण या ठाण्यात या चंदनवाडीमध्ये आमच्या इथे ठाणेकरांसाठी एक चांगला कुठेतरी एक योजना कार्यक्रम असा इथे केदारनाथ मंदिराचा प्रतिमा इथे दाखवून लोकांना इथेच दर्शन भेटावा अशीच एक कल्पना सुचली. आमच्या मंडळाचे प्रमुख सल्लागार रवींद्र पाठक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे श्रीकृष्ण सेवाभावी संस्था आमचे राजाबाई ठाकूर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा खूप सुंदर असा एक नियोजन केलं, एक मिटिंग केला कार्यकर्त्यांचा. यावर्षी आपण काय करायचा तर बोलले की केदारनाथ मंदिराचा खूप जास्त सोशल मीडियावरती लोकांचा खूप जास्त प्रमाणात लोकांचं तिथे जास्त फोकस आहे. तर आपण ह्या वर्षी आपण इथे चंदनवाडीत असा काहीतरी केला तर खूप चांगला लोकांना तिकडे जे जातात जे लोक जाऊ शकत नाही त्यांना इथे ठाण्यात या आपल्या चंदनवाडीत कसा दर्शन होईल त्यासाठीच आम्ही इथे चंदनवाडीत केदारनाथ मंदिराचा स्थापना केलेला आहे प्रतिमेचा. धन्यवाद सर. या आयोजनाबाबत काय सांगा? दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा हनुमान जन्मोत्सवचा हे कार्यक्रम आपण चांगला करतोय आणि यंदा म्हणजे गेल्या वर्षी तिरुपती बालाजीचे जे प्रतिसाद इथे ठाणेकरांचा भेटलेला आम्हाला, यंदाही सुद्धा आमचे जे प्रमुख सल्लागार रवी फाटक साहेब आहेत, आमचे भाई राजाभाई ठाकूर आहेत, विकास दाभाडे साहेब आहेत, म्हणजे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काहीतरी चांगला चंदनवाडीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी, ठाण्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आपण काय देखावा करू शकतो जे लोकांना एक आठवण राहील. तर गेल्या टायमाला एवढं चांगला प्रतिसाद भेटा म्हणून या टायमाला मी केदारनाथ मंदिर जे जाऊ शकत नाही तिथे आणि त्यांची कल्पना आहे का बाबा तिथे कसं असू शकतो तर थोडक्यात आम्ही काय करायचा प्रयत्न केला आहे लोकांना आणि इथे महाप्रसादाची नियोजन ठेवलेलं आहे लोकांना. आम्ही सर्व इथे भाविकांना विनंती आहे का त्यांनी येऊन इथे महाप्रसादाचा लाभ घ्यावे. नक्कीच आपण पाहू शकतो श्रीकृष्ण सेवाभावी संस्था यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त आपण पाहू शकतो हनुमान जन्मोत्सवानिमित्त घोषणा करण्यात आलेल्या आहेत. राम लक्ष्मण जानकी जय श्रीराम. अशाच नवनवीन अपडेटसाठी ठाणे लाईव्ह चॅनेलला आत्ताच फॉलो करा.